नमस्कार, मी संदीप देसाई. बेधडकमध्ये आपलं स्वागत. मुंबई महापालिकेने शिक्षक भरती करताना मराठी माध्यमातील उमेदवारांवर दुजाभाव केलेला आहे. ज्या मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे त्याच पालिकेमध्ये मराठीची गळचेपी होतीये का असा सवाल आता उपस्थित होतोय. मराठी माध्यमात शिकल्यामुळे ते अपात्र आहेत असा पालिकेने अंदाज का बांधला आणि जर नोकरीला अशा अटी असतील तर भविष्यामध्ये मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थी शिक्षण घेतील का आणि मराठी भाषा मग समृद्ध कशी होणार हे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत. यावरच चर्चा करणार आहोत आजच्या बेधडकमध्ये. शिवसेनेला मराठीचं वावडं आहे का? आणि याविषयीच बोलण्यासाठी आपल्या सोबत शिक्षण सभापती मुंबई महानगरपालिकेच्या आहेत अंजली नाईक, त्याचबरोबर भाजपचे प्रवक्ते आहेत भालचंद्र शिरसाट आणि जे शिक्षक आहेत त्यांच्यावर हा अन्याय झालेला आहे ते रोशन कुराडकर म्हणून सुद्धा आपल्या सोबत आहेत आणि त्याचबरोबर मनसेचे प्रवक्ते गजानन काळे हे सुद्धा थोड्याच वेळामध्ये आपल्याशी जोडले जाणार आहेत. पहिल्यांदा जाऊयात अंजली नाईक यांच्याकडे. अंजलीताई, का नाकारण्यात आलंय या विद्यार्थ्यांना, या उमेदवारांना, या शिक्षकांना असा सवाल विचारला जातोय. मराठीमधनं 1ली ते 10वी शिक्षण घेणं गुन्हा झालाय? नाही, मला असं वाटतं की हा चुकीचा सगळा मेसेज सगळीकडे जात आहे आणि त्यांची ती गैरसमज झालेला आहे. ऑलरेडी आपण जे मुंबई म्हणजे पोर्टलमधून ज्या शिक्षकांना आपण मुंबई महानगरपालिकेच्या MPS UPS आणि माध्यमिक आणि प्रथम माध्यमिकच्या ज्या विद्यार्थ्यांची शिक्षकांची भरती केली होती ते 876 शिक्षक आपल्याला हवे होते आणि ते पोर्टलच्या माध्यमातून आपण घेणार होतो. पण तिथे आपण ऑलरेडी जेव्हा आपण ऍडव्हर्टाईज केली होती की शिक्षक मुंबई महानगरपालिकेमध्ये शिक्षकांची भरती करण्यासाठी जी आपण ऍडव्हर्टाईज केली होती तर त्यात आपण अगदी पूर्णपणे नमूद केलं होतं की UPSचे जे शिक्षक असतील ना तर त्याच्यासाठी की ठीक आहे 10वी 12वी पर्यंतचं जे तुमचं शिक्षण आहे इंग्रजी आणि इतर माध्यमातून BEd DEd हे कंपल्सरी आपल्याला इंग्रजी पाहिजे होतं. पण MPSचे जे शिक्षक आहेत त्यांना सर्व पहिली ते त्यांची जी पूर्ण व्यावसायिक शिक्षण आहे ते संपूर्णपणे आपल्याला इंग्रजी माध्यमातून पाहिजे होतं. कारण की जर आपण MPS स्कूल सुरू करतो आहोत, जर आपल्याला इंग्रजी माध्यमाचा इंग्रजी जर शिक्षक नसेल तर तो विद्यार्थ्यांना कशा प्रकारे शिकवणार? कारण मुंबई महानगरपालिकेत तर आपल्याकडे अतिरिक्त शिक्षक आहेत आणि ते मराठी शिक्षक आहेत. पण अंजलीताई एक मिनिट मी तुम्हाला थांबवतोय. मराठी माध्यमात शिकलेला मुलगा इंग्लिश शिकवणारच नाही असा आग्रह कसा तयार झाला? तसा प्रश्नच नाहीये. मराठी माध्यमातून शिकलेला मुलगा हा इंग्रजी शिकवू शकतो. पण आपण एक ते काहीतरी निकष लावले होते, नियम लावले होते की जर कुठल्या पण गोष्टीला जर नियम नसतील तर उद्या तुम्ही आरोप केला असता किंवा इतरांनी आरोप केला असता की आपल्याकडे जे व्यतिरिक्त शिक्षक आहे अतिरिक्त शिक्षक आहेत तर मग त्यांना पण तुम्ही का नाही करत? पण जेव्हा आपण अतिरिक्त शिक्षक आणि त्यांना आपण इंग्रजी ज्ञान दिलं, वेगवेगळ्या याच्यातले प्रशिक्षण दिल्या, त्याच्यानंतर अंकुश आला तो 10वीच्या रिझल्टचा अंकुश आला. 10वीचे जे इतर शाळांशी इंग्रजी माध्यमांच्या शाळांशी किंवा बाकीच्या शाळांशी आणि मुंबई महानगरपालिकेच्या शाळांशी एक कम्पेअर केलं जातं आणि हे जे कम्पेअर आहे किंवा ह्या ज्या प्रश्न आहेत किंवा त्यांच्यावरती उडणारे जे काय आरोप आहेत तर या आरोपाचं कुठेतरी खंडन केलं पाहिजे किंवा कुठेतरी आपण आपल्या विद्यार्थ्याला जे आपण सगळ्या महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्या सगळ्या गोष्टी आपण मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून तळागाळातल्या सर्व मुलांना ज्या प्रकारचं आपण प्रशिक्षण किंवा शिक्षण देणार आहोत ते चांगलं उच्चदार, तर त्या सगळ्या अडचणी ज्या आहेत त्या दूर करण्यासाठी आपण मुंबईतले जे म्हणजे जे आपण शिक्षक घेतले आहोत मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून तर ते फक्त आपण ज्या MPS शिक्षक आहेत तर ते आपण इंग्रजी माध्यमातून. अगदी अंजलीताई, तुमचं सगळं म्हणणं पटतंय. पण या सगळ्यामध्ये ऐका, 2 मिनिटं ऐका. या सगळ्यामध्ये हे जे शिक्षक आहेत यांनी जी महाराष्ट्र शासनाने विनोद तावडे शिक्षण मंत्री असताना जी टेटची परीक्षा सुरू केलेली होती, शिक्षक पात्रता परीक्षा, ती परीक्षा हे विद्यार्थी उत्तीर्ण झालेली आहेत. ती अग्निपरीक्षा आहे. तुम्ही जर त्या परीक्षेचा लागलेला निकाल बघितला तर ती अग्निपरीक्षाच त्या शिक्षकांसाठी आहे. आणि या सगळ्यामध्ये महाराष्ट्र शासन रेकमेंड करते आणि मुंबई महापालिका ते विद्यार्थी नाकारते, म्हणजे कुठेतरी अन्यायच नाही का त्या विद्यार्थ्यांवर? तुमचं म्हणणं थोडक्यात मांडा. आपल्यासोबत भाजपचे आणि मनसेची पण भूमिका. कसं आहे की महानगरपालिकेचे वेगळे नियम
महानगरपालिकेने जर तेव्हा आपल्या शाळेत विद्यार्थी शिक्षक घेणार असतील तर त्यांनी पात्रता ही अगोदरच 2008 मध्ये जेव्हा आपण हे केलं त्या नियम लावले होते तेव्हापासूनच नियम ते लावलेले. आणि मला असं वाटतं की जेव्हा हे नियम होते तर त्या नियमाप्रमाणे जर शिक्षकांनी ती भरती केली असते किंवा त्या पद्धतीने जर केलं असेल तर उद्या जर आपण ही जाहिरात दिली आहे किंवा उद्या जर आपण त्या अर्हतेप्रमाणे किंवा त्या नियमाप्रमाणे जर आपण ते शिक्षक घेतले नाही तर बाकीच्यांवर अन्याय होईल. आणि बाकीचे जे आहेत तर ते कारण की याच्यामध्ये 108 आहेत की ते आपल्याकडे ते इंग्रजी माध्यमातून शिकलेले नाहीये. काही जणांना 45% कमी आपले पदवी आहेत आणि एक आहे की त्याच्यातला एक जो आहे शिक्षक तर त्यांची वयोमर्यादा ती फार कमी आहे. तर अशा अडचणी पण आहेत. जर त्या अडचणी जर आपण नियम लावून किंवा महाराष्ट्र शासनाचे पण जे काही नियम असतील तर पोर्टलच्या हिशोबाप्रमाणेच आपण इथे शिक्षक घेतलेले आहोत. जर नियम जर आपण करणार आपण आणि आपणच तोडणार असो तर मला असं वाटतं हे खूप चुकीचं आहे. कारण इथे उगीच कुठल्या गोष्टीचा बाऊ करण्यापेक्षा ज्या नियमामध्ये शिक्षक बसतात ज्या नियमामध्ये तुम्ही बसत आहात तिथे तुम्ही युपीएसला 10वी पर्यंत 10वी 12वी शिक्षण आहे ते वेगळ्या माध्यमातून आहे तर तिथे त्यांनी अर्ज करायचे होते. कारण की तिथे कुठल्या गोष्टीची अडचण नव्हती. ज्या पद्धतीने जिथे निकष लावलेत जर त्या पद्धतीने जर आपण नियम आपण करून आपणच तोडणार असो तर मला अगदी अंजलीताई ज्या शिक्षकावर हा अन्याय झालेला आहे जे शिक्षक आहेत 150 152 जे काही त्यातलेच एक शिक्षक रोशन कुराडकर आपल्या सोबत आहेत. रोशनजी काय नेमकी आता अंजलीताईंनी महानगरपालिकेची भूमिका मांडलेली आहे नेमका अन्याय तुमच्यावर काय झाला खरंच त्या सांगतायत हे सगळं खरं आहे? मॅडम जे सांगतात ते बिलकुल बरोबर आहे. यूपीएस आणि एमपीएस या 2 प्रकारच्या यांच्या शाळा आहेत महानगरपालिकेच्या. परंतु विषय असा आहे साहेब की आम्ही टीईटी एक्झाम जी तुम्ही बोललात की अग्निपरीक्षा आहे ती पार केली. त्यानंतर आम्हाला अभियोग्यता चाचणी लावण्यात आली ती दिली. या दोन्ही चाचण्यांमधून आम्ही ज्यावेळेस पार झालो त्यावेळेस आम्हाला रेकमेंड केलं गेलं. आणि एमपीएस आणि यूपीएस यांचा सिलेबस वेगळा नाही सर. यांचा दोन्ही शाळांचा सिलेबस हा सेम आहे. आणि आम्हाला रेकमेंड केला आहे एका जागेसाठी एक विद्यार्थी. पण यांच्या जाहिरातीत यांनी बिंदू नामावली जी तयार केली होती महानगरपालिकेने ती एकच केली. आता यात आमची काय चुकी? आम्हाला शासनाने रेकमेंड केलं त्यावेळेस आम्हाला हे माहिती नव्हतं की आम्ही युपीएसला सिलेक्ट झालोय की एमपीएसला. अच्छा ते त्यांची जी बिंदू नामावली होती ती त्यांनी एकच दिली. त्याच्यामुळे आम्हाला रेकमेंडेशन मिळालं. रेकमेंडेशन मिळाल्यानंतर आमच्या हातचे जे जॉब होते आम्ही जे कुठले व्यवसाय करत होतो जे काही करत होतो हे 252 विद्यार्थी आपल्या हातचे जॉब सोडून इथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला आलेत. आपल्याला सरकारी जॉब मिळतोय या उद्देशाने. पण आता इकडचं पण जाईल आणि तिकडचं पण जाईल. हे म्हणतात आहे की आमचं मराठी मीडियम असल्यामुळे आम्ही शिकवण्यास पात्र नाही आहोत. यूपीएस एमपीएस काही इंग्रजी शब्दाचा अर्थ सांगा मराठीत. एमपीएस ही मुंबई पब्लिक स्कूल आणि यूपीएसला यांचं मराठी मीडियम चालतं. म्हणजे मराठी मीडियम 10वी पर्यंत यूपीएसचा फुल फॉर्म काय? आम्हाला इंग्रजी पण येत नाही एवढं. माझं तुम्ही त्या अध्यक्षांना विचारा शिक्षण समितीच्या. सगळ्यात आता महत्वाचं आपण बघितलं काय सगळी अडचण झालेली आहे. शिरसाटजी अध्यक्षाने आपलं मत मांडलेलं आहे विद्यार्थ्यांवर काय अन्याय झाला हे पण त्यांनी सांगितलं. काय म्हणणं आहे तुमचं या सगळ्या महापालिकेच्या भूमिकेवर? नाही अध्यक्ष महोदया जे म्हणतायत आपणच नियम बनवले. मराठीची गळचेपी करण्याचे नियम आपण बनवले. मराठीची गळचेपी करण्याचा आणि इंग्लिशला डोक्यावर घेऊन नाचण्याचे नियम महापालिकेने बनवले. हे राज्य सरकारचे नियम नाहीत. म्हणजे जिथे शिवसेना सत्ताधारी आहे तिथे मराठीची गळचेपी करण्याचे नियम बनवले जातात. आणि हे आज नाही यापूर्वी बनवले गेलेत. आणि यावरती शिवसेनेचे नगरसेवक आणि शिक्षण समितीचे अध्यक्ष कुठलाही आवाज उचलत नाहीत. एक दुसरं हाच नियम केंद्रीय विद्यालयाला लागू नाही. म्हणजे केंद्र सरकारच्या विद्यालयामध्ये हे मराठीमध्ये तुम्ही जर SSC पास झालेला असाल तरी सुद्धा तुम्ही इंग्रजी मीडियममध्ये शिकू शकता. इतर राज्यामध्ये तो लागू नाही. फक्त महानगरपालिकेमध्ये याला अपवाद आहे. कारण चांगलं शिक्षण द्यायचंय असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांनी नियम केलेत. म्हणजे मराठीच्या गळचेपीचा नियम केला. हा सगळ्यात पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा महाराष्ट्र राज्य शासनाने शिक्षक भरतीत होणारा भ्रष्टाचार आणि गोंधळ या दोन्हीवरती नियंत्रण आणण्यासाठी केवळ BEd किंवा DEd झालेल्याला डायरेक्ट नोकरी न देता TET परीक्षा उत्तीर्ण व्हा. पात्रता परीक्षा सिद्ध करा पात्रता. आणि TET उत्तीर्ण होऊन चालत नाही. टेट TAIT
म्हणजे तुमची अभियोग्यता आहे की नाही अगदी. ही परीक्षा द्या, या दोन्ही परीक्षा द्या, त्यानंतर नोकरी नाही मिळत. परत पवित्रा नावाच्या एका पोर्टलला रजिस्टर करा, नोंदणी करा. म्हणजे एका पोर्टलला तुम्ही नोंदणी करणार आणि मग क्रमाक्रमाने आणि आवश्यकतेनुसार राज्य शासन शिफारस करेल. म्हणजे शिक्षण संचालक असतील किंवा शिक्षण अधिकारी असतील यांचा मनमानी कारभार आणि भ्रष्टाचार याला आळा घालण्यासाठी हे केलं. 9 ऑगस्टला यांना राज्य सरकारने शिफारस केली, अर्थात शिफारस केली, पात्र आहे म्हणून शिफारस केली. हे आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे श्री विशाल सोळंकी IAS यांनी रेकमेंड केलेली त्यांच्या सहीचं पत्र आहे. त्यांनी असं स्पष्ट म्हटलंय, तुम्ही इंग्रजी माध्यमात SSC झालेले लोक मागितले आहेत, परंतु आमच्याकडे एकूण 391 असे लोक नाहीत. आता 391 नाहीत, परंतु आमच्याकडे असे लोक आहेत जे मराठीत SSC झालेत पण इंग्रजी भाषा घेऊन त्यांनी पदवी मिळवलेली आहे, BEd केलेलं आहे. इंग्रजी भाषेमध्ये कोणी पदवी मिळवली असेल आणि BEd इंग्रजी भाषेमध्ये केलं असेल तरी सुद्धा तो इंग्रजी शिकू शकणार नाही. हा अजब शोध, मराठीची गळचेपी अतिशय निषेधार्ह आहे. अगदी आपल्यासोबत गजानन काळे सुद्धा आहेत फोनवरून. ते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, मनसेचे प्रवक्ते आहेत. गजाननजी, मुंबई महापालिकेनं हे सगळं बघितलेलं आपण समोर आहे आपल्या, काय नेमकं झालेलं आहे या विद्यार्थ्यांवर आणि हे उमेदवार आहेत त्यांच्या बाबतीमध्ये हा नियम केलेला आहे. चांगल्या शिक्षणासाठी नियम केलेला आहे असं अंजलीताईंचं म्हणणं आहे. मनसेची भूमिका काय आहे याच्यावर? मला वाटतं ह्या महाराष्ट्राचा राज्यकारभार मराठीत चालावा म्हणून मोठ्या प्रमाणात लढा द्यावा लागतो. आता काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली, उपमुख्यमंत्र्यांनी घोषणा केली, 12वी पर्यंत मराठी हा विषय सगळ्या माध्यमांमध्ये सक्तीचा करणार. बरोबर. काही दिवसांपूर्वी उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत म्हणतात की उच्च शिक्षणात आम्ही आता मराठीचा जास्तीत जास्त वापर करणार. एकाच बाजूला मराठीसाठी ह्या पोकळ घोषणा करायच्या आणि ज्यावेळी कृतीची वेळ येते त्यावेळी मात्र 1ली ते 10वी ग्रामीण भागातला विद्यार्थी जो जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतोय त्याचं माध्यम काय असणार आहे? बिलकुल. मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकणारा जो विद्यार्थी आहे त्याचं माध्यम काय असणार आहे? त्याचं 1ली ते 10वी हे मराठीच माध्यम असणार आहे. पुढचा 2 वर्षाचा जो DEdचा आणि BEdचा कोर्स असतो तो त्याने इंग्रजी विषय घेऊन 2 वर्ष शिक्षण घेतलेलं आहे. अगदी. त्याने इंग्रजी हा विषय शिक्षक म्हणून जी पात्रता तुम्ही तपासणार ती 1ली ते 10वी तपासणार की DEd BEd तपासणार आहे? कोर्स कोणता तुम्ही व्हॅलिड ठरवणार आहात त्याच्या शिक्षकासाठी? आणि हे कोणतं हे जगातलं ज्ञान आहे? मला वाटतं रघुनाथ माशेलकरांपासून ते अनेकांनी सिद्ध करून दाखवलंय की माध्यम मराठी असणं आणि त्याचं इंग्रजी न येणे याच्याशी काही संबंध नाहीये. अंजलीताई, येतो मी तुमच्याकडे, थांबा. म्हणजे मला हे सरळ स्पष्ट दिसतंय. मुंबई पब्लिक स्कूल कोणाचा शोध आहे? नाईट लाईफ सारखा. आणि तुम्ही काय हे करताय? मुळातच जी भरती झालेली आहे त्याच्यामध्ये माझ्या माहिती ज्या विद्यार्थ्यांशी मी बोललोय फक्त 27 विद्यार्थ्यांना घेतलं. 27 विद्यार्थी ज्यांचं 1ली ते 10वी इंग्रजी माध्यमात झालं आणि पुढे इंग्रजी झालं. म्हणजे फाडफाड इंग्रजी बोलणारा असा हवाय का? की गुणवत्ता बघणारा, ज्ञान बघणारा? इंग्रजी फाडफाड बोलणाऱ्याला गुणवत्ता असते, ज्ञान असतं हे कोणी सांगितलंय? 2 वर्ष त्या मुलांनी प्रॅक्टिकलचे मार्क्स असतील 300 मार्क्स असतात, 900 मार्क्सचे पेपर असतात. 300 मार्क्स या मुलांनी प्रॅक्टिकल म्हणजे प्रॉपर जाऊन शिकवलेलं असतं. पुढचे 6 महिने इंटर्नशिप केलेली असते विविध शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांकडे. एवढ्या सगळ्या कचाट्यातून जायचं आणि नंतर फक्त म्हणणार की 1ली ते 10वी. म्हणजे जेवढे राजकारणी शिवसेनेमध्ये आहेत त्यांचं माध्यम काय होतं? महापौर आणि या सगळ्यांचं माध्यम काय होतं? गजाननजी, आपण शिवसेनेकडनं उत्तर घेऊया. अंजलीताई एकीकडे राजकारण करत मागे काही वर्षांपूर्वी आम्ही आता गटनेत्यांनी आमचा मनसेच्या केलं होतं की MA ज्यांनी मराठीतून केलंय PMCच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना वेतनवाढ मिळेल. 2011ला हा निर्णय झाला गटनेत्यांच्या ह्याच्यात आणि आता तात्काळ 2015 नंतर यांनी निर्णय मागे घ्यायला लावला. 5,500 लोकांना त्याचा लाभ झाला होता. आता काहीतरी बजेटचं कारण म्हणजे एकाच बाजूला तुम्ही राज्य सरकारमध्ये आल्यावर मराठी करणार आणि मुंबई महापालिकेत तुमचा जो राज्यकारभार आहे आपण शिवसेनेकडे उत्तर घेऊया. अंजलीताई, एकीकडे राजकारण करत असताना मराठीचा अजेंडा, मराठी भाषा असं झालं पाहिजे, समृद्ध झाली पाहिजे हे सगळं करायचं आणि दुसरीकडे मराठी माध्यमातून शिक्षण झालंय म्हणून दुजाभाव करायचा असा मनसेचा आरोप आहे. काय उत्तर आहे त्याच्यावर तुमचं? नाही, मला असं वाटतं हे चुकीचं आहे.
हे चुकीचं ठरवत आहे. आपण मराठी भाषा, मला सन्माननीय आपले मुख्यमंत्री यांनी आपल्याला सांगितलंय की आता सर्वीकडेच कंपल्सरी मराठी हा विषय सर्व शाळांमध्ये, सर्व भाषिक याच्यात, इंग्रजी माध्यमांमध्ये पण हा सगळीकडे शिकवला जाईल आणि हा कंपल्सरी मग या मुलांना फक्त शिकवलं जाईल आणि त्या आपण मुलांना मराठी नोकऱ्या द्यायच्या नाहीत शाळांसाठी पुढे. बोलत नाही. आपण इंग्रजी माध्यमाच्या महानगरपालिकेत जे विद्यार्थी बघा, जे महानगरपालिकेमध्ये शाळेत शिकतात, जे विद्यार्थी महानगरपालिकेच्या मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये जी तळागाळातली विद्यार्थी आहेत, तळागाळात येणारे विद्यार्थी, त्यांनी इंग्रजी माध्यमात शिकू नये का? त्यांनी इंग्रजी शाळेत जाऊ नये का? कारण की प्रायव्हेट स्कूलला इतकं डोनेशन आहे, इतके पैसे लागतात, इतके आहे. आपला तळागाळातला महानगरपालिकेत जर आपण इंग्रजी माध्यमाच्या मग त्याला शाळा सुरू शिकवायला केल्या मराठी आणि तिथे विद्यार्थ्यांना जर आपण आपण ज्या गजाननजी, सुविधा आपण देतोय त्या त्यांचं उत्तर तळागाळातल्या घ्या. सर्वसामान्य माणसासाठी आणि त्या आहेत, हे चुकीचं आहे. आणि याच्या पद्धतीने जे तुम्ही बोलता आहात किंवा आरोप करतात हा चुकीचा आहे का? एमपीएस स्कूल किंवा ज्या पद्धतीची लोकांच्या मागण्या आहेत, तुम्ही एकीकडे म्हणतात की आपण हे सुरू करायला पाहिजे, महानगरपालिकेतून आपल्याला चांगल्या प्रकारचं आउटपुट आलं पाहिजे, महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांना तुम्ही चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलं पाहिजे आणि महानगरपालिकेचा विद्यार्थी, लोकांचं स्वप्न आहे की IAS ऑफिसर झाला पाहिजे. पण अशा पद्धतीने जर असेल तर त्यांना उच्च दर्जाचं पण चांगलं मराठी शिक्षण, माध्यमात चांगल्या शिकलेली याच्यातून IAS ऑफिसर दिलं. आहेत, IPS मराठी ही ऑफिसर आहेत, भाषा आपण शास्त्रज्ञ आहेत कमवत की? नाहीये. अहो, मराठी त्यांना आहेत, सांगा, भरपूर भूषण आहेत, गगराणी जे आहेत प्रश्नच ते नाही, त्याच्यात मराठी काही विषय शंका घेऊन नाही. IAS म्हणूनच झालेले मी आहेत. म्हणते, भूषण पण गगराणी मी जे मुंबई आहेत. महानगरपालिकेच्या, ऐका, मला एक सांगायचं आहे की एमपीएस शाळा जेव्हा आपण सुरू केली आहे तर त्याच्याप्रमाणे, अर्थाप्रमाणे त्याची एक नियमावली बनवली आहे आणि त्याच्या नियमावलीप्रमाणे आपण एमपीएस, फक्त एमपीएस शाळेच्या शिक्षकांसाठी आपण याच्यात महानगरपालिकेच्या माध्यमातून, आणि मला असं वाटतं जवळजवळ आपण युपीएसचे 280 पोर्टलवरती उमेदवार होते, त्याच्यातले 275 आपण घेतलेत. 3 अपात्र उमेदवार ठरलेत आणि 2 अनुपस्थित होते. त्याच्यातल्या परत पुन्हा आपल्याकडे एमपीएसला 74 जवळजवळ उमेदवार आले, म्हणजे प्राप्त झाले होते. त्याच्यातले 57 आपण पात्र केलेत, 12 अनुपस्थित होते आणि 5 जण आहेत ते अपात्र. पण एमपीएस जी मुंबई पब्लिक स्कूल माध्यमिक आहे त्याच्यात 221 पैकी 70 हे पात्र झालेले होते आणि 40 अनुपस्थित होते. अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी इथे घडलेल्या आहेत आणि मला असं वाटतं हे काही चुकीचं नाहीये. जर आपण कुठल्या पण नाही, अंजलीताई चुकीचं नाही. ऐका, अंजलीताई, तुम्ही सगळे आकडेवारी वाचून दाखवली. ज्या विद्यार्थ्यांना नाकारले बीएमसीनं त्यांच्याविषयी चर्चा सुरू आहे. थांबा, भाजपचं काहीतरी म्हणणं आहे, बोला. नाही, एक बरं झालं, काही 100 लोकांना नाकारलं त्याबद्दल आपण चर्चा करतोय, पण मराठीची गळचेपी करणं चुकीचं नाही ऐका, असं मला एक अंजलीताई सांगायचंय की म्हणाल्या. तत्कालीन बोलू दे. शासनाच्या प्रमाणे जेव्हा आपण ते पोर्टलवरती सगळे घेतले होते तर त्याच्यात जी आपली महानगरपालिकेच्या माध्यमातून जे निकष लावले होते किंवा नियम लावले होते की एमपीएस साठी जे आपण शिक्षक आहेत तर ते आपण पहिली ते त्यांच्या शिक्षणापर्यंतची सगळी जी व्यावसायिक शिक्षण आहे तोपर्यंत जर इंग्रजी माध्यमाचे शिक्षक असतील तर ते आपण घेऊ, यात काही शंका नाही. आणि बाकीचे जे शिक्षक आहे आपण जे कॉन्व्हेंट आणि इंग्लिश मिडियम अंजलीताई, हा ज्या वेळेला निकष लावला तुम्ही त्यावेळेला महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण खात्यानं जी टेट परीक्षा किंवा टीईटी परीक्षा जी कंपल्सरी केलेली होती त्यावेळेला महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाशी तुम्ही काय पत्रव्यवहार केलात का बीएमसीच्या शिक्षण समितीच्या अध्यक्ष म्हणून की बाबा आम्हाला हा निकष पाहिजे आणि असलीच विद्यार्थी पाठवा? म्हणजे असे उमेदवार तुम्ही सरसकट त्यांनी उमेदवार जे टीईटीला पास असलेले पाठवले, ज्यामुळे काय झालं त्या विद्यार्थ्यांचे जे शिक्षक होते त्यांच्या हातातल्या नोकऱ्या गेल्या, म्हणजे तेलही नाही तूपही नाही, बिचारे ते आता बेरोजगार होऊन बसलेत. शिक्षण समिती अध्यक्ष म्हणून किंवा मी तेव्हा शिक्षण समिती सदस्य पण होती तर तेव्हाही आम्ही या पद्धतीचे महाराष्ट्र शासनाला आणि एज्युकेशनच्या मार्फत पण आम्ही पत्रव्यवहार केलेले आहे आणि त्या पद्धतीने आम्ही तशा गोष्टी शासनाकडे कळवल्या होत्या मागच्या याप्रमाणे की आपण जे एमपीएसचे जे शिक्षक आहेत तर ते आपण एमपीएसचे जे शिक्षक जे आपण घेणार आहोत तर ते आपल्याकडे पहिली किंवा म्हणजे पहिलीपासून तर आपल्या म्हणजे ज्युनियर पासून तर आपल्या व्यावसायिक शिक्षणापर्यंत त्यांची ही जी अट आहे की ती इंग्रजी माध्यमातूनच झाली पाहिजे. रोशन आपल्या सोबत आहेत. रोशन आता अंजलीताईंनी सगळ्या गोष्टी सांगितल्या त्यावेळेला विनोद तावडे शिक्षण मंत्री असताना त्या शिक्षण समितीच्या सदस्य होत्या, आता त्या अध्यक्ष झालेल्या आहेत. काय परिस्थिती आहे? खरंच पत्रव्यवहार करायला पाहिजे होता. आता तुमची परिस्थिती अशी झाली आहे, शासनानं तुम्हाला इकडे जायला सांगितलंय, बीएमसीनं तुम्हाला नाकारलंय, म्हणजे तुम्ही मंत्रालय आणि बीएमसीच्या मध्ये तुमच्यावर बसायची वेळ आली आहे. बरोबर आहे सर. विषय असा आहे की मॅडम जे म्हणतात आहे की एमपीएस आणि यूपीएस आमच्या शाळा वेगळ्या आहेत,
पण आम्ही महानगरपालिकेला जॉब मागायसाठी गेलेलोच नाही. आहे का सरळ? आम्हाला सरकारने रेकमेंड केलं म्हणून आम्ही तिथे गेलो. आता विषय असा आहे की तुमचा सिलेबस दोन्ही सेम आहेत. युपीएस आणि एमपीएसचा जो सिलेबस आहे अगदी. तो सेम आहे. मग एक व्यक्ती मराठी माध्यमातून शिकलेला तो युपीएस ला शिकू शकतो आणि आम्ही मराठीमधून शिकलेलो त्याला शिकू शकत नाही. तोच सिलेबस, सेम सिलेबस. हे कसं शक्य आहे? आम्हाला हे माहितीच नव्हतं की आम्ही एमपीएस ला जातोय की युपीएस ला. आता आमच्या हातचे कामं गेल्यानंतर आम्हाला राज्य शासनाने फसवलं की बीएमसीने फसवलं हे समजतच नाहीये. काय करायचं हे आम्ही काय करायचं हे सांगा. शिरसाटजी. नाही, मला आठवतं शिवसेनेचे तडफदार आमदार आणि नगरसेवक सुधार समिती अध्यक्ष दिलीप लांडे यांनी इंग्रजीमध्ये कागदपत्र दिली म्हणून फाडून टाकली होती. म्हणजे आता हे एक 15-20 दिवसापूर्वीची घटना आहे. बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकणारं यांचं नेतृत्व, युवा नेतृत्व आहे, त्यांनी बहुतेक ही अट घातलेली असावी असं मला वाटतं. आता UPS MPS काय मराठी नावं नाहीत का याला? मुंबई पब्लिक स्कूल मराठीमध्ये नाही सांगू शकत UPS म्हणजे काय? कशासाठी इंग्रजीची तुम्हाला इंग्रजीच्या पाठी धावताय? इकडे मराठीच्या नावाने कंठशोष करायचा. खरं म्हटलं तर शिवसेनेने हिंदुत्वाला तिलांजली दिली, मराठीला तिलांजली दिली, सगळ्या आपल्या तत्वांना तिलांजली दिलेली आहे. फक्त वडिलांचं स्वप्न करण्यासाठी वडिलांची सगळी तत्व, प्रणाली, विचार पायदळी तुडवीन, पण वडिलांचं स्वप्न दिलेला शब्द पूर्ण ठीक करेन. आहे शिरसाटजी, आपण मराठीवर बोलूया. काळेजी आपल्यासोबत आहेत. काळेजी ऐकलं आपण अंजलीताईंनी काय परिस्थिती सांगितलेली आहे. आता हे जे शिक्षक आहे ज्यांच्यावर हा अन्याय झालेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे महाराष्ट्र शासन आणि दुसरीकडे बीएमसी कुणी फसवलं, कुणाकडे बोट दाखवायचं अशी परिस्थिती यांच्यावर आली आहे. नाही, मी याच्यात सांगेल मुंबई महानगरपालिकेची 100% चूक आहे, पण राज्य सरकारचं हे पोर्टल चालवणारे जे आहेत त्यांची सुद्धा चूक आहे. या शिक्षक भरतीच्या संदर्भात या पवित्र पोर्टल बद्दल अनेकदा संदेह आणि संशयाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे. मुळात हे असे अनेक पोर्टल जे वेगळ्या भरतीच्या प्रक्रियेमध्ये या मागच्या सरकारच्या काळात सुद्धा जे होते हे बंद झाले पाहिजेत. याबद्दल रोहित पवारांपासून अनेकांनी आक्षेप घेतले, ते बंदच होत नाहीयेत आणि पुन्हा पुन्हा त्याच माध्यमातून आपण भरती प्रक्रिया घेतोय. मला वाटतं ही चूक आता मुंबई महानगरपालिकेने कबूल केली पाहिजे आणि ही चूक सुधारली पाहिजे. ह्या मुलांना अजूनही तिथे जागा रिक्त आहेत. माझ्या माहितीत 12 ते 27 विद्यार्थ्यांव्यतिरिक्त कोणालाही घेतलेलं नाही, कारण त्यांचं माध्यम मराठी होतं. या मुलांना तिथे कंपल्सरी आता घ्यायलाच हवं. राज्य सरकारने याच्यात आता हस्तक्षेप करायला पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करायला पाहिजे. युवा नेते जे काही आहेत, मग ते पर्यावरण मंत्री असतील नाहीतर कोणी, जे मुंबई महानगरपालिकेचे कर्ते धरताय सांगताय स्वतःला, यांनी तात्काळ या मुलांना, नाहीतर या मुलांना मनसे म्हणून मंत्रालयाच्या बाहेर आम्ही बसू स्वतः. महाराष्ट्र नवनिर्माण सेना या मुलांचा पुढाकार घेईल. जर आपल्याला मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद ग्रामीण भागातून आलेल्या मुलांना आपण ही वागणूक देणार आहोत 2-2 वर्ष त्यांनी, मग तुम्ही याचा अर्थ ते इंग्रजी हा विषय घेऊन डीएडला जर ते प्रवेशासाठी पात्र नव्हते तर त्यांना इंग्रजी डीएडला का प्रवेश दिला मग राज्य सरकारने दिला? याचा अर्थ त्यांची गुणवत्ता होती. 2 वर्षाचा त्यांनी कोर्स पूर्ण केला, त्यात ते उत्तीर्ण झाले, गुणवत्ता घेऊन उत्तीर्ण झाले. याचा अर्थ त्यांना इंग्रजी हा विषय या मुलांना शिकवण्यासाठी त्यांची क्षमता हे सिद्ध होते. मग हे डीएड आणि बीएड मुलं करणारी, यांना नाकारणारी मुंबई महानगरपालिका कोण? यांना कोणी अधिकार दिलाय हा? या मुलांच्या आपण लेखी आणि तोंडी परीक्षा घेतल्यात का? यांच्या मुलाखती झाल्यात का? की फक्त पोर्टलवर टाकलं आणि क्वालिफिकेशन याने तुम्ही शिक्षक ठरवणार आहात? तुम्ही मुलाखती घेतलं की त्यांचं कम्युनिकेशन स्किल चांगलं आहे की नाहीये, त्यांना इंग्रजी येतंय नाही येतंय? बिलकुल. आपण या कोणत्याही परीक्षा घेतलेल्या नाहीत. आणि हे कोण महापौर, जे 10वी 12वी नापास झालेले महापौर ठरवणार या मुलांचं भविष्य? हे शिक्षण समितीचे अध्यक्ष ठरवणार. आपण आता त्यांचं शिक्षण काढायला नको कुणाचं. अध्यक्ष गजाननजी, तुमचा मुद्दा लक्षात आला. अंजलीताई, खरंच या त्या पवित्र पोर्टलनं रेकमेंड केलं, महाराष्ट्र शासनानं रेकमेंड केलं फक्त 1ली ते 10वी पर्यंत मराठी माध्यम आहे म्हणून सरसकट त्यांना परत पाठवणं, त्यांच्यावर कोणताही विचार न करणं, महापालिकेनं तो निकष ठरवलाय म्हणून कितपत योग्य वाटतंय? नाही, मला असं वाटतं की बघा कसं आहे की जेव्हा आपण एखादी गोष्ट चांगली देण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा कुठेतरी नियम प्रत्येक ठिकाणी लावलेले असतात. महानगरपालिकेच्या माध्यमातून असू दे की महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून असू दे. जेव्हा आपण ही जाहिरात दिली होती तेव्हा तिथे स्पष्टपणे ती जाहिरात लिहिलेली होती. जेव्हा आपण तिथे सांगितलं होतं की म्हणजे ज्या आपल्या MPS म्हणजे मुंबई पब्लिक स्कूल माध्यमिक जी आहे
तर त्याच्यासाठी आपल्याला इंग्रजी ऐका माध्यमातूनच तुमची शिकलेला जाहिरात विद्यार्थी स्पष्ट आहे, पाहिजे. पण ही जाहिरात आणि दिली त्या असताना प्रकारची किंवा आपण महाराष्ट्र ते- शासन ज्या वेळेला त्याच्याप्रमाणे तुम्हाला आपण ती जाहिरात ऐका ना होतं. अंजलिता, एक मिनिट परंतु ऐका. मला काय म्हणायचं एक आहे की मिनिट ऐका ना. महाराष्ट्र शासनाने जेव्हा पोर्टलवरती ते हा महाराष्ट्र शासन ज्यावेळी तुम्हाला हे सगळे शिक्षक पाठवणार होतं किंवा ह्या पोर्टलच्या मार्फत शिक्षक येणार होते, त्यावेळेला मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीनं महाराष्ट्र शासन किंवा या पोर्टल बरोबर हा निकषाशी संबंधित काही पत्रव्यवहार केला होता का? तो करणं जबाबदारी नव्हती का? आक्षेप घ्यायला होते या विषयावर. तो तसा महाराष्ट्र शासनाशी संबंधित त्यांनी तो केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट मला असं म्हणायचंय की जेव्हा ही गोष्ट पोर्टलवरून आपल्याला शिक्षक घेण्याची जो महाराष्ट्र शासनाचा निर्णय होता, तर त्या निर्णयामध्ये ही मुंबई महानगरपालिकेची शिक्षण विभागाची ही जबाबदारी होती की आपण जे MPS म्हणजे मुंबई पब्लिक स्कूल चे जे आपण शिक्षक घेणार आहोत, हे माध्यमिकचे शिक्षक जे आहेत तर ते आपल्याला इंग्रजी माध्यमातून शिकलेले आणि व्यावसायिक प्रशिक्षण घेतलेले पण हे शिक्षक जे आहेत तर ते आपल्याला इंग्रजी माध्यमातून हवे. कारण की जेणेकरून जे काही बाकीचे विद्यार्थ्यांवरती होणारा परिणाम हा चांगल्या प्रकारे झाला पाहिजे, आपल्याला आउटपुट चांगलं मिळालं पाहिजे, विद्यार्थ्यांमध्ये जे शैक्षणिक अंजली, तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. आपण चर्चा अजून ही चालूच ठेवणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊन परत येणार आहोत. या ब्रेक नंतर आपण ही चर्चा करणार आहोत. खरंच मराठी माध्यमांमध्ये शिकलेले विद्यार्थी गुणवत्ता नसतात का किंवा त्यांच्यामध्ये गुणवत्ता नसते का? आणि मग सरसकट मराठी माध्यमांमध्ये शिकलेले हे विद्यार्थी त्यांना अपात्र घोषित करणं कितपत योग्य आहे, या विषयावर सुद्धा चर्चा करणार आहोत. बेधडकमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया. का फक्त न्यूज 18 लोकमत. आपण बघतोय, चर्चा करतोय शिवसेनेला मराठीचं वावडं आहे का या विषयावर. भाजपचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट आपल्यासोबत आहे. भालचंद्रजी, आपण बघितलं अंजलिताईंनी काय काय बाजू मांडली मुंबई महानगरपालिकेची. कितपत तथ्य वाटते या सगळ्यात? एक म्हणजे मुंबई महापालिकेने कुठल्याही वर्तमानपत्रात कुठलीही जाहिरात दिलेली नव्हती. शिक्षक भरती जाहिरात देऊन करणं राज्य शासनाने बंद केलं. पवित्रा पोर्टलवरती ज्यांनी नोंदणी केलेली आहे त्यांना क्रमाक्रमाने आणि गुणवत्तेनुसार पाठवण्यात येईल. ते राज्य सरकारकडे महापालिकेने जेव्हा आपलं निवेदन दिलं आम्हाला एवढे शिक्षक पाहिजे आहेत, त्यावेळेला त्यांनी काही अटी दिल्या आहेत की आम्हाला इंग्रजी माध्यमामध्येच शिकलेले पाहिजेत. अशी कुठलीही अट महाराष्ट्र राज्याची नाही, केंद्राची नाही. मग महापालिकेमध्ये मराठीची गळचेपी करण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला. तो घेतल्यानंतर मग पोर्टलवरती जे अधिकारी आहेत, शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य यांनी याचा अभ्यास केला आणि सांगितलं 391 विद्यार्थी अख्ख्या महाराष्ट्राच्या पोर्टलमध्ये कुठेही उपलब्ध नाहीत. चांद्यापासून बांद्यापर्यंत 391. शिरसाटजी, मी तुम्हाला थांबवतो. याचं कारण आता ब्रेक पर्यंत आपल्यासोबत शिक्षण समितीच्या BMCच्या अध्यक्ष अंजली नाईक होत्या, मात्र त्या आता आपला कार्यक्रम अर्ध्यात सोडून निघून गेलेले आहेत. त्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे. बोला गजाननजी. नाही, मुळात मला असं वाटतंय की आत्ताच त्यांनी ह्या चर्चेतून पळ काढलाय. याचा अर्थ स्पष्ट आहे की मुंबई महानगरपालिकेने ह्या भरतीमध्ये पारदर्शकता ठेवलेली नाही. ही चूक त्यांच्या आता लक्षात आलेली आहे. त्यांना हे वाटलं की अत्यंत गुप्तपणे ही गोष्ट करता येईल. मात्र आता मीडियाच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी उघड झाल्यानंतर त्यांनी इथून पळ काढणं सोयीचं समजलंय. मला असं वाटतंय की आपल्यामध्ये धाडस होतं तर आपण इथे थांबायला हवं होतं. हे इथून चर्चेतून पळ काढणं हे बेजबाबदारपणाचं लक्षण आहे. आपण आपली चूक आत्ताही लक्षात येत असेल तर ह्या मुलांच्या रोजगाराचा प्रश्न आहे. मुळातच आता शासकीय नोकऱ्या मुळातच आता कमी झालेल्या आहेत. याच्यामध्ये D.Ed आणि B.Ed केलेले शेकडो हजारो लाखो मुलं आज बेरोजगार आहेत. मुळात परीक्षा देऊन पास झालेले विद्यार्थी. ह्या मुळात फॅक्टऱ्या झालेल्या आहेत सगळ्या. आता D.Ed B.Ed चे इतके काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांनी दुकानं थाटलेली आहेत की त्या माध्यमातून लाखो रुपये डोनेशन घेऊन आज ही मुलं हे सगळं बाहेर पडत आहेत. अशा वेळी कुठेतरी ह्या 150, 200, 250 मुलांना जर रोजगार मिळत असेल आणि त्यांचं मराठी माध्यम आहे हे नुसतं सांगून नाकारणं मला पुन्हा पुन्हा कळत नाहीये. शैक्षणिक पात्रता 1ली ते 10वी नाही आहे शिक्षकासाठी. शिक्षकासाठी D.Ed आणि B.Ed ही शैक्षणिक पात्रता आहे. ती ह्या मुलांनी कंप्लीट केलेली आहे. ती इंग्रजी हा विषय घेऊनच पूर्ण केलेली आहे. त्यामुळे हा इतकाच निकष ठेवण्यात यावा आणि राज्य शासन, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट यांचे सातत्याने या संदर्भातले निर्णय आहेत आणि ह्या संपूर्णपणे या मुलांच्या बाजूने आहेत. जर वेळ पडली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तोपर्यंत लढाई लढायला या मुलांच्या सोबत आहे. शिरसाटजी, नाही, काळेजींना मी आठवण करून देतो. ब्रेकमध्ये असे मातोश्रीवरनं फोन येतात बंगल्यावरनं
आणि फोन आल्यावरती ते पळ काढतात. त्यांनी स्वतःहून पळ काढलेला नाही. त्यांना फोन आला की आता आठपा आणि पाय निघता घ्या. मला काय सांगायचं आहे की महापालिकेने हा अट्टहास कशासाठी इंग्रजीचा? जर केंद्रीय विद्यालय राज्य शासनाचं नाही केंद्र सरकारचं आहे तिथे चालतं. केंद्रीय विद्यालय शिक्षक मराठी कुठल्या माध्यमात झाले तपासलं जात नाही. त्यांची गुणवत्ता काय बिलकुल हे तपासलं जातं. दुसरं, महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षक भरतीतील भ्रष्टाचार थांबवण्यासाठी एक पोर्टल केलं, 2 परीक्षा, एक पात्रता अभियोग्यता, त्यानंतर पोर्टल आणि सिक्वेन्शियली महापालिकेकडे पाठवले आणि नंतर महापालिकेला शिक्षण आयुक्त स्पष्टपणे सांगतायत की 391 उमेदवार तुम्ही जसं म्हणताय इंग्रजीत शिकलेले SSC झालेले पाहिजे तसे उपलब्ध नाहीत. त्यामुळे 391 जागा एक तर तुम्हाला मोकळ्या ठेवाव्या लागतील किंवा इंग्रजी विषय घेऊन जे पदवीधर झालेत किंवा इंग्रजी विषय घेऊन जे BEd केलेलं आहे आणि जे विषयाचे एक्सपर्ट्स आहेत अशांची आम्ही शिफारस करतोय, ही घ्यायला हरकत नाही असं स्पष्टपणे शिक्षण आयुक्त लिहितात. IAS ऑफिसर आहेत आणि तरी सुद्धा महानगरपालिकेच्या IAS ऑफिसरला नसेल जागा आली. मान्य. शिवसेना आणि शिक्षण समिती झोपली आहे का मराठीची गळचेपी करायचं ठरवलंय? सगळे अजेंडा सोडले, मराठी पण सोडलात का? सांगा. नाही, थोडक्यात मला अजून असं म्हणायचं की मुंबई महानगरपालिकेमध्ये आज जे मराठी माध्यम असलेले जे आज DEd आणि BEdचे शिक्षक आहेत ते आज इंग्रजी हा विषय कंपल्सरी आहे पहिलीपासून 10वी पर्यंत. तो जर विषय आज शिकवत असतील म्हणजे तो नीट शिकवत नाही असं म्हणायचंय. थोडक्यात मुंबई महानगरपालिकेचे जे आत्ता सेवेत असलेले जे शिक्षक आहेत त्यांच्या कार्यक्षमतेवरती शिवसेनेला प्रश्नचिन्ह निर्माण करायचं आहे. राज्य सरकारला आज जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये ज्यांचं माध्यम 1ली ते 10वी आहे मात्र त्यांनी DEd BEd केलेलं आहे आणि ते आज इंग्रजी हा विषय शिकवत आहेत, तर यांच्याबद्दल यांच्या कार्यक्षमतेबद्दल राज्य सरकारला प्रश्नचिन्ह निर्माण करायचं आहे. जर आपले हे शिक्षक जर उत्तम इंग्रजी शिकू शकतात तर इंग्रजी DEd आणि BEd केलेले भले माध्यम 1ली ते 10वी मराठी जरी असलं 12वी पर्यंत तरी हे विद्यार्थी शिक्षक का नाही शिकू शकत आहे? हा साधा आणि बेसिक प्रश्न आहे. अगदी म्हणजे याचं कुठेतरी उत्तर IAS नाही. असतील मराठी माध्यमातले, IPS असतील किंवा कुठले शास्त्रज्ञ झाले असतील मराठी माध्यमांमधून शिकून, मग त्यांच्या सगळ्यांच्याच कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करा. आणि साहेब जे IAS आहेत ते मराठी विषय घेऊन UPSC झालेले आहेत. नाही, एक गोष्ट, मी स्वतः मराठी माध्यमातून SSC पास केलं आणि इंजिनिअरिंग पॉलिटेक्निकमध्ये इंग्रजी माध्यमात शिकवत होतो. नाही, 10-15 वर्षांपूर्वी हे इंग्रजी माध्यमांचं पीक नव्हतं. जे आता सर्रास दुकानं उघडलेली आहेत इंग्रजी माध्यमांची ती नव्हती. रोशन कुराडकर ज्यांच्यावर हा सगळा अन्याय झालेला आहे त्या 150 विद्यार्थ्यांमध्ये ज्या शिक्षकांमध्ये ते आहेत. रोशनजी, तुम्ही आता या काळामध्ये TET एक्झाम पास झाल्यानंतर म्हणजे तुम्ही पात्र झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाची परीक्षा तुम्ही सध्या काय करत होता आणि हे तुम्हाला महाराष्ट्र शासनानं BMC कडे पाठवल्यापासून तुमची काय अवस्था झाली? सर, विषय असा आहे की आमचं ज्यावेळेस आम्ही सगळे रोजगाराला लागलेलो होतो, सगळं स्टेबल झालो होतो आम्ही सगळे, पण शासकीय नोकरी मिळते, सरकारी नोकरी मिळते म्हणून घरच्यांनी इकडे पाठवलं की काय समोर जाऊन तुम्हाला लाभ होईल, काय होईल, जे होईल ते. पण आता ते जॉब गेला जो सरकारी नव्हता, खाजगी जॉब होता. मी जॉब करत होतो सर IT सेक्टरला, तो सोडावा लागला मला आणि इकडे सरकारी नोकरीसाठी आलो. सरकारी असे भरपूर आहेत आमच्या याच्या 252 विद्यार्थ्यांमध्ये असे भरपूर लोक आहेत की ज्यांनी आपले हातचे कामं सोडून इथे आलेत. आता विषय असा आहे की यांचं जे मीडियम आहे, मराठी मीडियम जरी असलं तरी यांना इंग्लिश शिकवता येतं आणि कुठलाही व्यक्ती आपल्या आईच्या पोटातून इंग्रजी शिकून येत नाही. त्याला तुम्हाला जर आमची गुणवत्ताच पाहिजे तर तुम्ही आम्हाला इन सर्व्हिस ट्रेनिंग द्या, आम्हाला त्याचा ट्रेन करा, इंग्लिशमध्ये ट्रेन करा, नंतर आम्हाला तुम्ही हे करा, आम्हाला कायम करा, असं मला वाटतंय सर. थोडक्यात आहे ना, यांना मराठी वर्नाकुलर मराठी मुलं नको आहेत. नाही, सगळ्यात महत्वाचं तेल गेलं तूप गेलं. हा दिसतोय म्हणजे नांदेड, बीड, विदर्भ, मराठवाड्याची जी मुलं आहेत त्यांचं प्रोनाऊन्सिएशन नीट नाही असं तुम्हाला म्हणायचंय का? त्यांचं कन्व्हर्सेशन नीट नाही, त्यांचं कम्युनिकेशन स्किल नीट साऊथ नाही. इंडियन लोकांचंही नसतं. ग्रामीण भागातील जी साऊथ मुलं इंडियन आहेत लोकांचंही त्यांच्यावर नसतं. सगळ्यात मोठा गुजरात्यांचंही अन्याय हा नसतं. त्यांच्यावर सगळ्यात मोठा अन्याय. आत्ताही इंग्रजी माध्यमांच्या शाळा, CBSE ICSE बोर्डाच्या शाळा या ग्रामीण भागातल्या गावागावांमध्ये पोहोचलेल्या नाहीत. आजही जिल्हा परिषदेच्या शाळांमधूनच ही सगळी मुलं शिक्षण घेत असतात. आजचे उच्च शिक्षण मंत्री असतील, उदय सामंत असतील, बच्चू कडू असतील, राज्य शिक्षण मंत्री असतील, यांचे झेडपीच्या शाळांमधूनच शिक्षण झालेले. आम्हाला जर इंग्रजी ते विषय मंत्री होताच म्हणून नाही. जर योग्य आहे तर ही मुलं शिक्षक म्हणून काय क्षमता त्यांची नाहीये?
हा बेसिक प्रश्न आहे. मला वाटतं मुंबई महानगरपालिकेला हे कळतच नाही आणि शिक्षण अधिकारी जे आहेत त्यांनी मुळात आज यायला हवं होतं. शिक्षण अधिकाऱ्यांच्या माध्यमातून हे मोठ्या प्रमाणात झालेले, शिवसेना तर आलेलीच नाही, पण मुंबई महानगरपालिकेचे जे शिक्षण अधिकारी आहेत त्यांनी ह्या गोष्टी संदर्भातले आक्षेप नोंदवायला हवे होते. काळे साहेब, मी तुमच्या मताशी सहमत नाही. शिक्षण अधिकाऱ्यांनी काही केलं असेल, चुकीचं केलं असेल, शिक्षण समितीचे अध्यक्ष त्याचं समर्थन करतायत. म्हणजे मोठी केवळ गोष्ट आहे, केवळ ती वेगळीच शिक्षण आहे. समिती झोपली होती काय, त्यांना कळलं नाही काय, असं नाही, इथे येऊन समर्थन करतायत. म्हणजे याला बॉम्बे स्कॉटिश मध्ये शिकलेल्या युवा नेतृत्वाचं समर्थन आहे, त्याची संकल्पना आहे. नाईट लाईफ सारखी ही इंग्लिश लाईफची संकल्पना आहे. आणि UPS MPS काही इंग्रजीच नाव आहेत की. आणि मग दिलीप लांडे कागद फाडणार, ही कशाला नाटकं दिलीप लांडेंची नाही, सगळ्यात महत्वाचं म्हणजे इंग्रजी माध्यमांच्या मुंबई महापालिकेच्या शाळा असतील त्या शिकवण्यासाठी चांगलं इंग्लिश येणारे शिक्षक हवे असतील, यात काही शंका नाही. महापालिकेचा तो निकष बरोबर पण असेल, पण मराठी माध्यमांमधून शिकलेली मुलं हे शिकवूच शकत नाहीत, हे कुठंतरी ग्रह करून घेणं चुकीचं आहे असं मला वाटतंय. काळजी. मी याच्यात ना तुम्हाला एक नमूद करेल. आम्ही ज्यावेळी विद्यार्थी चळवळीत होतो त्यावेळी ह्याच पद्धतीने एक नियम, त्यावेळी उच्चतंत्र शिक्षण मंत्री दिलीप वळसे पाटील होते की ग्रॅज्युएशन नंतर मुळातच बीएडला प्रवेश मिळतो तुमच्या ह्याच्यात. तर त्यावेळी असा नियम आला होता की 1ली ते 12वी तुमचं मराठी माध्यम असेल तर तुम्हाला इंग्रजी बीएडला प्रवेश मिळणार नाही. या संदर्भात आम्ही आंदोलन केलं. रात्री 7 ते 8 वाजता मंत्रालय या संदर्भातली मीटिंग झाली. संबंधित IAS अधिकारी असतील, सचिव असतील, उच्चतंत्र शिक्षण मंत्री असतील वळसे पाटील साहेब, यांनी हा नियम बदलला. 1ली ते 12वी पर्यंत मुलांचं, ग्रामीण भागातली जी मुलं आहेत महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकणारी, त्यांचं माध्यम हे मराठीच असेल, हे त्यांना ते लक्षात आलं, पटलं आणि त्यानंतर तो नियम बदलला. मला वाटतंय आजही शिवसेनेला, मुंबई महानगरपालिकेत जे सत्तेत आहे त्यांना ही चूक आत्ताही लक्षात आली असेल तर मला असं वाटतं की हा नियम बदलावा. आजही जी 10-20 जणांनाच फक्त आपण त्या जागी नेमलेलं आहे, जी उर्वरित जागा आहेत त्या जागेंवरती ह्या 1ली ते 12वी पर्यंत ज्यांचं माध्यम जरी मराठी असलं तरी 12वी नंतर DED BED त्यांनी इंग्रजी माध्यमातून केलंय, त्या विद्यार्थ्यांना पुढच्या काही दिवसात आपण सेवेत घ्यावं असं सुद्धा आम्ही आग्रह करतोय. बोला. नाही, माझं असं म्हणणं आहे की राज्य सरकारमध्ये आता माननीय मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत, महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे, आदेश राज्य शासनाचा आहे. राज्य शासनाच्या शिक्षण आयुक्तांनी सांगितलंय त्यांना घ्यायला हरकत नाही, ते करू शकतात. म्हणजे सगळंच त्यांच्या ताब्यात आहे. म्हणजे आता मुख्यमंत्री याच्यात हस्तक्षेप करणार का आणि या लोकांना न्याय देणार का? आणि या लोकांना 200-250च्या न्यायाचा प्रश्न नाहीये. मराठीची सरसकट गळचेपी या महापालिकेत होते आणि शिवसेना त्याचं निर्लज्ज समर्थन करते, हा चिंतेचा विषय आहे. रोशनजी, तुम्ही कोणाकडे पाठपुरावा केला? आता BMCच्या आणि मंत्रालयाच्या फेऱ्या मारून तुम्ही एवढंच चालू आहे की अजून कुठल्या शिक्षण मंत्र्यांना भेटायचा प्रयत्न केला किंवा महापौरांना भेटायचा प्रयत्न केला? सर, जवळपास 1 महिना झालाय सर, आमची मुलं इथे मुंबईत वास्तव्याला आहेत. जवळपास 5 जण आम्ही असे आहोत की जे प्रत्येक ठिकाणी जाऊन आमचं निवेदन देतोय, प्रत्येकांना आमचा मुद्दा समजावून सांगतोय, पण त्याच्यातून आम्हाला काही निष्पन्न मिळालेलं नाही. इव्हन वर्षाताई गायकवाड, त्यानंतर बाकीचे जे अधिकारी आहेत त्यांना भेटलो, सगळ्यांना भेटलो, पण यातून आम्हाला कुठलंही फलित मिळालेलं नाही. मंत्र्यांचं काय म्हणणं आहे? शिक्षण मंत्री म्हणाले की आम्ही याच्यात लक्ष घालू, पण त्याच्या पुढे काही नाही झालं सर. 1 महिना मुख्यमंत्र्यांना भेटलात का? सीएम साहेबांना साहेबांना सुद्धा भेटलोय साहेब यासाठी. सीएम साहेबांनी आम्हाला EONची भेट घ्यायला लावली, एज्युकेशन ऑफिसरची भेट घ्यायला लावली, त्यांना जाऊन भेटलो. पालकर सर त्यांना भेटलो. त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं जोपर्यंत ही अट शिथिल होणार नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला घेऊ शकत नाही. बरोबर. म्हणजे एकंदरीत या सगळ्या पीडित शिक्षक जे आहेत सगळे, त्यांच्या खेटे मारायचं काम सुरू आहे. मंत्रालयात जा, शिक्षण अधिकाऱ्यांची भेट घ्या, महापौरांची भेट घ्या, महापालिका अधिकाऱ्यांची भेट घ्या, शिक्षण मंत्र्यांची भेट घ्या, शिक्षण सचिवांची भेट घ्या. हे सगळ्या फेऱ्यामध्ये हे सगळे पीडित शिक्षक अडकलेले आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा या चर्चेवर येऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेनेला मराठीचं वावडं आहे का या विषयावर आपण बेधडकमध्ये चर्चा करतो. याचं कारण सुद्धा तसंच आहे, कारण मराठी माध्यमातून 1ली ते 10वी पर्यंत शिक्षण झालेल्या शिक्षकांना मुंबई महापालिकेनं नाकारलेलं आहे. ज्या शिक्षकांची नेमणूक केलेली आहे महाराष्ट्र शासनानं, म्हणजे हे विद्यार्थी एकीकडे महाराष्ट्र शासन आणि बीएमसीच्या मधल्या भागामध्ये आहेत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, बीएमसीची जे अंजली नाईक या बीएमसीच्या शिक्षण समितीच्या अध्यक्ष आहेत. पहिल्या सेगमेंटमध्ये आपल्या अर्ध्या कार्यक्रमामध्ये होत्या आणि त्यानंतर त्या निघून गेलेल्या आहेत. का निघून गेल्या त्याचं कारण त्यांनी सांगितलेलं नाही. कदाचित त्या या सगळ्यामध्ये त्यांची भूमिका मांडायला कमी पडल्या की काय मुंबई महानगरपालिकेच्या, हाही प्रश्न उपस्थित होतोय. जो निकष अंजली नाईक यांनी सांगितला होता तो निकष जर बघितला तर इंग्रजी माध्यमाच्या मुंबई महापालिकेच्या शाळेवर शिकवायला 1ली ते 10वी पर्यंत कॉन्व्हेंटमध्ये शिक्षण झालेला विद्यार्थी पाहिजे किंवा शिक्षक पाहिजे. आता महाराष्ट्र शासनानं हे पत्र लिहिलं आहे सहआयुक्त शिक्षण बृहन्मुंबई महानगरपालिकेला. 13 डिसेंबर 2019चं पत्र आहे. यामध्ये सगळी माहिती झाल्यानंतर असं म्हटलेलं आहे की प्राथमिक शाळांसाठी 265 आणि माध्यमिक शाळेसाठी 126 असे एकूण 391 जागांसाठी आरक्षणानुसार उमेदवार उपलब्ध झालेले नाहीत. म्हणजे मुंबई महापालिकेनं जे निकष लावलेले आहेत या निकषामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामधनं टीईटीची परीक्षा दिलेले डीएड बीएडचे जे उमेदवार आहेत किंवा जे शिक्षक आहेत त्यांमध्ये हे शिक्षक उपलब्धच नाहीत. म्हणजे मुंबई महापालिकेचा निकष कुठून तयार करून आणलेला आहे हा प्रश्न पडल्यापासून राहणार नाही. काय म्हणणं आहे तुमचं शिरसाटजी, म्हणजे काय आभाळातनं पडणार आहेत का हे विद्यार्थी? नाही, महापालिकेच्या प्रशासनाची ही चूकच आहे. कारण केंद्रापासून राज्यापासून सगळ्या शाळांमध्ये चालतं आणि मराठी माध्यमात SSC पास झालेला विद्यार्थी हा BEd DEd करून इंग्रजी माध्यमात यशस्वीपणे शिकवतो. फक्त दर्जा आणि दर्जाची काळजी महापालिकेत घेतली जाते. अधिकाऱ्याच्या एखाद्या मनातलं ते फॅड असू शकतं. शिवसेना त्याचं समर्थन करते, हे मात्र चिंताजनक आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे माननीय मुख्यमंत्री उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे जेव्हा विद्यार्थी गेले तेव्हा ते शिक्षणाधिकाऱ्याला सांगतात जरा बघा यांचं काय ते, त्याने आदेश नाही दिलेत. अशी चुकीची अट कशी टाकली जी कुठेही नाही, महाराष्ट्रात नाही, राज्यात नाही, केंद्रात नाही, जिल्हा परिषदेत नाही, ती महापालिकेतच का? तुम्हाला दर्जाची एवढी क्वचित युवा नेतृत्वाने टाकली असेल बॉम्बे स्कॉटिशवाल्या, तर मला माहीत नाही. ती अडचण असू शकेल सगळ्यांची आणि हे समर्थन करतात. आणि म्हणून मला म्हणायचं आहे, राज्य शासनाने आदेश दिलेले आहेत तुम्हाला या लोकांना करा, भरती करा. आणि या पोर्टलवरनं आलेले ते सर्व गुणवत्तेची अडथळे पार करून शेवटी हे लोक पात्र झालेत, नोकरी सोडून बसलेले आहेत. यांना तर मिळणारच. त्यासाठी माननीय आशिष शेलार माजी शिक्षण मंत्री त्यांच्या काळात ही ऑर्डर निघालेली आहे, ते आदेश निघाले, ते पाठपुरावा करून त्यांना न्याय मिळवून देतीलच. पण शिवसेना काय करते? मराठीची गळचेपी आणि त्याचं समर्थन. गजानन काळेजी, महाराष्ट्र शासनानं बीएमसीला कळवलं की तुमच्या निकषाप्रमाणे आपल्याकडे उमेदवारच नाहीये, तर त्यावर काहीतरी निर्णय व्हायला पाहिजे होता. एवढं असून सुद्धा या शिक्षकांना परत पाठवण्यात आलं किंवा आम्ही तुम्हाला रुजू करून घेऊ शकत नाही असं सरळ सांगण्यात आलं. नाही, हा चक्क बावळटपणा आहे मला असं वाटतं. संबंधित सगळ्या प्रशासनाचे असेल किंवा सत्तेत असलेल्या सगळ्या सत्ताधाऱ्यांचं असेल. ज्या आपण म्हणजे याचा अर्थ सरळ स्पष्ट आहे, उमेदवार उपलब्ध नाही तरी आपला आग्रह आहे. म्हणजे 2 वर्ष आता पुन्हा डीएड करायचं, त्यानंतर 1ली ते 10वीची आता जी माध्यमात मराठी मुलं असतील किंवा मुलं जी असतील त्यांनी डीएड करायचं, नंतर प्रवेश हे करायचं, तोपर्यंत 10 वर्ष लांबवणार की काय आपण प्रवेश प्रक्रिया? अगदी. म्हणजे हे कोणी लिहून दिलं असेल? आता मध्ये मला वाटतं अशोक चव्हाण साहेब म्हणाले की आम्ही हे लिहून दिलं आहे सेनेला. मला वाटतं असं काहीतरी लिहून दिलं असेल, ॲग्रीमेंट झालेलं असेल की मराठी मुलं आम्ही सेवेत घेणार नाहीत. हिंदुत्वावरती तर कॉम्प्रोमाइज केलेलंच आहे. आता मराठीचाच मुद्दा राहिला होता, तर मला वाटतं मराठीबद्दल पण लिहून दिलं असेल की आम्ही मराठीचा आग्रह धरणार नाही. असं काही ॲग्रीमेंट काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर झालं का थोडं तपासावं लागेल सेनेचं. मला एक कळत नाही, 1ली ते 10वी मराठी माध्यमातून जो 1ली ते 12वीपर्यंत विद्यार्थी शिकतोय तो इंग्रजी डीएड आणि बीएडला प्रवेश पात्र आहे. मात्र तो इंग्रजी डीएड आणि बीएड प्रवेश पूर्ण केल्यानंतर त्याची डिग्री कंप्लीट केल्यानंतर तो शिक्षक म्हणून पात्र नाही. जर तुम्हाला त्याची छाननीच करायची आहे तर 1ली ते 10वी जर त्याचं मराठी माध्यम आहे तर आपण त्याला इंग्रजी डीएड आणि बीएडलाच प्रवेश नाही दिला पाहिजे. जर तो प्रवेश मिळतोय, राज्य सरकार तो प्रवेश देतोय, ते इंग्रजी डीएड आणि बीएड कंप्लीट करतायत, तर मला वाटतं हा निकषच येत नाही
की त्यांनी इंग्रजी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवावं किंवा शिकू नये. अगदी हा अगदी त्यांचा हक्क शिरसाट आहे आणि सगळ्यात अधिकार. महत्त्वाचा मुद्दा. हे जे पीडित शिक्षक आहेत त्यांची कशी हेळसांड होते आपण बघतोय. पहिल्यांदा त्यांनी शिक्षण घेतलं, त्यानंतर डीएड बीएड त्यांनी केलेलं आहे, त्यासाठी वेळ लागला. त्यानंतर त्यांनी टीईटीचा अभ्यास केला, मग पात्रता परीक्षा द्यावी लागते कारण शासनानं ती कंपल्सरी केली. त्यानंतर त्यांनी टेटचा अभ्यास केला, त्यानंतर हा जीवतोड अभ्यास करून ही 2 अग्नी परीक्षा पास झाले. पहिल्यांदा डीएड बीएड तर केलं, गरीब विद्यार्थी असतात ग्रामीण भागातले, हे 2 कोर्स केले. त्यानंतर त्यांनी टेटची साठी अभ्यास केला, टीईटी साठी अभ्यास केला. दुसरीकडे काही वर्ष वाट बघितली आणि मग आता घेऊन कुठं नंबर लागला तर ही परिस्थिती निर्माण झाली आहे. काय रोशन, काय म्हणणं आहे या सगळ्या भूमिकेवर? कुठंतरी डोकं फिरायची वेळ आहे या सगळ्या पीडित विद्यार्थ्यांची. निश्चितच सर, विषय असा आहे की आम्ही गेल्या 10 वर्षापासून शिक्षक भरतीची वाट पाहत होतो. आम्हाला मिळेल की नाही मिळेल, डीएड केलं ते वाया जाईल का, की आणखी आपल्याला दुसरं काही करावं लागेल, त्यानुसारच आम्ही ते दुसरा व्यवसाय आम्ही ठरवला होता. जे काय करायचं ते करत होतो. घर चालवायला काहीतरी करायला हा, लागतं. पण आता मग 10 वर्षानंतर यांनी परत आम्हाला सांगितलं की तुमचं रेकमेंडेशन झालेलं आहे, तुम्ही बीएमसीला जा, तिथे तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करा आणि तुमचं तिथे नियुक्ती झालेली आहे. नियुक्ती म्हणजे रेकमेंडेशन झालेलं आहे त्यांचं, असं म्हणणं होतं. कुठल्याही प्रोसेसची शेवटचा टप्पा हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतो. आता ही एक अशी भरती आहे की जी 4 ते 5 टप्प्यातून जाते. डीएडची एक्झाम, नंतर टीईटी, नंतर टेट, त्यानंतर आता हे पवित्र, आणि नंतर आता आम्ही इथे आलो. तर इथे आम्हाला म्हणतात की आम्ही तुम्हाला घेऊ शकत नाही. आम्ही जायचं कुठे? बरं, 391 विद्यार्थी तुम्हाला अवेलेबल नाही आहेत अख्ख्या महाराष्ट्रात. हे आम्ही नाही, आयुक्त साहेब म्हणतात आहे आणि ते लेखी म्हणतात आहे. मग तुम्ही त्या 391 जागा रिक्त ठेवून त्या एमपीएस शाळेवरच्या विद्यार्थ्यांचं नुकसानच करताय ना. जो दर्जा आहे एज्युकेशनचा, तुम्हाला जो दर्जा पाहिजे तो रिक्त जागेने पूर्ण होईल का? किंवा मग तुम्ही तिथे काय करणार आहात ते तरी सांगावं. आणि विशेष असा आहे की 20% आरक्षण होतं इंग्रजी माध्यमांच्या डीएड बीएड विद्यार्थ्यांना. ते जे 20% आरक्षण होतं यांनी इन प्रोसेस कॅन्सल केलं. इन प्रोसेस यांनी 20%चं आमचं आरक्षण काढून घेतल्यामुळं आमच्यावर ही आज परिस्थिती आलेली आहे. आणि ज्यावेळी आम्ही हे फॉर्म भरलेत, ज्यावेळेस आम्ही हे टेटचे फॉर्म भरलेत, त्यात आमचा स्पष्ट उल्लेख होता की तुम्हाला 20% आरक्षणासाठी तुम्ही पात्र आहात का? त्यात आम्ही होय म्हणून इन्क्लूड केलेला आहे. पण जर हे 20% आरक्षण जे होतं हे जर त्यावेळी होतं आणि आता नसतं काढलं तर आम्ही आमच्या स्वगृही लागलो असतो. मी अमरावतीचा आहे, मी अमरावतीत लागलो असतो. जो सोलापूरचा आहे तो सोलापूरला लागला असता. कुठल्याच जिल्हा परिषदने खरंच तुमच्या ह्या सगळ्या अडचणी आहेत ह्याच्यावर उत्तर खरं तर त्या शिक्षण सभापतीच्या अध्यक्ष आलेल्या होत्या अंजनी नाईक, यांच्याकडनं हे उत्तर घेणं अपेक्षित होतं. पण त्या निम्म्यात कार्यक्रम आपला सोडून गेलेला आहे, त्यामुळे आता नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे याच्यावर हे समजू शकत नाही. गजाननजी बोला. नाही, मला असं वाटतं रोशनचं थोडंसं मी पुढे हे करतो, ओढतो की मुळात शासनाचा निर्णय आहे जो काय आता तो डीच्या पद्धतीने म्हणालाय की ABCD ह्या कॅटेगरीमध्ये आता असलेला नियम, म्हणजे आमचा त्यालाही विरोध आहे मुळातच, पण तरी त्या नियमाने जरी धरलं शासनाच्या, तरी ही मुलं ग्राह्य धरली जातात की ABCD मध्ये, म्हणजे मग ज्या पद्धतीने बाबा 12वी पर्यंत त्यांचं इंग्रजी माध्यम असेल तर त्यांना घेतलं पाहिजे. बीची कॅटेगरी, सीची, आणि जरी ABC मध्ये नसेल तर D कॅटेगरीमध्ये शासनाचा निर्णय असा सांगतो की 1ली ते 12वी पर्यंत जर त्यांचं व्हर्नाक्युलर मीडियम असेल, म्हणजे मराठी माध्यम असेल, उदाहरणार्थ काही कोणते माध्यम असेल, तर त्या मुलांना आपण घेतलं पाहिजे जर वरचे ABC आपल्याला उपलब्ध नसतील तर. हे बरोबर आहे रोशन, मी म्हणतोय ते. तर मला वाटतं या कॅटेगरीमध्ये सुद्धा ABC मध्ये आपल्याला विद्यार्थी उपलब्ध, म्हणजे शिक्षक उपलब्ध झालेले नाहीत. तर हे डीचे सगळे शिक्षक या शासन निर्णयाचा आधार घेऊन आपण तात्काळ घेतले पाहिजे असा शासनाचा आदेश आहे आणि शासनाचा शासन निर्णय आहे. मला वाटतं याची अंमलबजावणी करणं ही अत्यंत साधी आणि सोपी गोष्ट आहे. मुंबई महानगरपालिका जर काही केंद्रशासित प्रदेश असेल, तसं शिवसेनेला वाटत असेल की आम्ही महाराष्ट्र राज्यात येत नाही, तर त्यांना महाराष्ट्र शासनाचा नियम काय नसावा असं अगदी. मला आता वाटतं. या सगळ्यामध्ये आपण बघतोय की मुंबई महापालिकेचा प्रयत्न आहे. अंजली नाईक यांनी सांगितलं की मुलांना जे महापालिकेचं शिक्षण दर्जेदार बनवायचं आहे, आणि त्यामुळे मुंबई महापालिकेनं असा निकष आपल्या सगळ्या या शिक्षण व्यवस्थेमध्ये टाकलेला आहे. यामध्ये मुंबईतल्या सगळी जी गोरगरीब मुलं आहेत त्यांचं शिक्षण दर्जेदार व्हावं, पण कुठंतरी मराठी माध्यमांमधनं शिकलेल्या सगळ्या या शिक्षकांवर अन्याय होतोय का हा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यामध्ये लक्ष घालतील किंवा मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सुद्धा या मुलांना आश्वासन दिलेलं आहे. मात्र हे जे शिक्षक आहेत जे आता त्यांच्या हातामध्ये काहीच राहिले नाही, त्यांच्याकडे होते ते जॉब सोडले, महाराष्ट्र शासनाने त्यांना नियुक्ती पत्र दिलं किंवा
रिकमेंड केलं म्हणून ते मुंबई महापालिकेकडे आले आणि मुंबई महापालिका त्यांना रुजू करून घ्यायला तयार नाही आहे। एकीकडे मुंबई महापालिकेचा निकष आहे असे विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये उपलब्ध नाहीत असं हे महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण खात्यानं मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना कळवलेलं आहे, शिक्षण आयुक्तांना। तरी सुद्धा हा निकष बदलायला मुंबई महापालिका तयार नाहीये। म्हणजे जर मराठी माध्यमांमधनं 1ली ते 10वी पर्यंत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना नोकऱ्याच द्यायच्या नसतील तर मग भविष्यामध्ये महाराष्ट्रातली मराठी भाषा, आपली मायबोली मराठी समृद्ध होणार कशी आणि मराठी माध्यमातल्या शाळा समृद्ध होणार कशा आणि त्या शाळा चालणार कशा, हा सगळा प्रश्न आहे। त्यामुळे मुंबई महापालिकेनं गांभीर्यपूर्वक या सगळ्याचा विचार करावा। मराठीच्या बाणा असलेले आणि मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी अनेक वेळेला घोषणा करणारे सगळे जे शिवसेनेचे नेते आहेत किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत हे यावर गांभीर्याने लक्ष देतील अशी अपेक्षा करूया। आणि या कार्यक्रमामध्ये बेधडकमध्ये शिवसेनेचे नेत्या आणि अध्यक्ष शिक्षण समितीच्या बीएमसीच्या अंजली नाईक या अर्ध्यापर्यंत सहभागी झाले, त्यांचे सुद्धा आभार। त्याचबरोबर रोशन कुराडकर जे पीडित शिक्षक आहेत ते सुद्धा आपल्यासोबत आहेत। मनसेचे प्रवक्ते गजानन काळे आपल्यासोबत होते आणि भाजपचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट या सगळ्या मान्यवरांनी वेळात वेळ काढून या चर्चेमध्ये सहभागी झाले। तुम्हा सर्वांचे धन्यवाद। यानंतर बेधडकमध्ये इथंच थांबूया। ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18।